नमस्कार मित्रांनो, जगातील सर्वात सुंदर नातं जर कुठलं असेल तर ते म्हणजे मैत्रीचं. का बरं? तर त्यामध्ये वयाचं कुठलंच बंधन नसतं. असंच नातं आहे आमच्या प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती देशमुख मॅडम यांच्यासोबतचं. वास्तविक पाहता मॅडम माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या आहेत. त्यांच्याबद्दल मनामध्ये आदरयुक्त सन्मान तर आहेच, पण मनाच्या एका कोपऱ्यामध्ये मैत्रीचा भावबंध देखील आहे. मित्रांनो, देशमुख मॅडमकडे एक गेट टुगेदरचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी सौभाग्यवती आगळे मॅडम आणि आंबेकर मॅडम आम्ही तिघीजणी मिळून देशमुख मॅडमकडे गेलो होतो. अतिशय सुंदर अशी मेजवानी त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. देशमुख मॅडमच्या ह्या दोन्हीही सुना अतिशय गुणवंत आहेत, सौभाग्यवती अश्विनी आणि सौभाग्यवती भाग्यश्री. आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी गेट टुगेदरची अतिशय सुंदर तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सौभाग्यवती देशमुख मॅडम म्हणजेच सौभाग्यवती धामणगावकर मॅडम आणि आदरणीय धामणगावकर सर हे सर्व मित्रमंडळीची या ठिकाणी वाट पाहत आहेत. आदरणीय देशमुख मॅडम आणि आदरणीय धामणगावकर सर हे दोघेही उभयते म्हणजे संगीताची नितांत आवड असणारं हे दाम्पत्य आहे. आणि हा गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणजे एका निमित्ताने त्यांच्याकडे संगीत BC असते आणि त्या संगीत BCचं गेट टुगेदर या ठिकाणी होणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, बाहेर ताई आमच्या सर्वांच्या लाडक्या एडी कुलकर्णी मॅडम, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौभाग्यवती कोठेकर ताई, मुळावेकर ताई, पांडे ताई, दीक्षित ताई आणि सेलूतील एक प्रसिद्ध गायिका म्हणजे अनघा पांडे ताई देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सेलूतील अनेक नामवंत व्यक्ती तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहावयास मिळतील. आदरणीय वसुधा खरकर ताई या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी धामणगावकर परिवाराने खूप मेहनत घेतली आहे. या गेट टुगेदरच्या निमित्ताने सर्वांचा आदरातिथ्य त्यांनी अतिशय मनापासून केलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळणार आहे. चला भेटूयात सर्वांना. अरे तुम्ही आमच्या मनात आहात, कशात नाही पण मनात आहात. हो का? मीरा परत कुंकू लाव ना. देशमुख मॅडमने सुंदर मेजवानी तर दिलीच, परंतु त्या सुंदर मेजवानीबरोबर सुंदर गिफ्ट देखील दिलं. निमित्त आहे देशमुख मॅडमचे सुपुत्र कॅनडा या ठिकाणी असतात आणि त्यांचा विवाह जून महिन्यामध्ये संपन्न होणार आहे. आपण फोटोमध्ये पाहू शकता मॅडमच्या सुनबाई आणि त्यांचा मुलगा दोघेही पहा फोटोमध्ये किती सुंदर दिसत आहेत. ह्या दोघांनाही त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पहिला नंबर, दुसऱ्या नंबरला आगे मॅडम. लाते ना. बॅकग्राऊंड इकडचं छान आहे. नाही त्या वापरतील मॅडम. त्यांना माहिती ना मॅडमला काय आवडते. कौतुक महत्वाचं, भावना महत्वाच्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या. नाही धन्यवाद म्हणायचंच नाही. सगळे असं कसं होणार नाही.
तुमचा मी सगळ्यांचा मान ठेवला होता, पण माझा संकल्प अशामुळे मी तुम्हाला लग्नानंतर तुम्हाला सगळ्यांना बोलवणार आहे. मी सगळ्यांना पार्टी घ्यायला कॅनडा हात आहे ते पार्टी. नाही 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 पुन्हा पुन्हा एकदा हां असं करताना घ्यायचं होतं का? बरं बरं. छान छान टाळ्या वाजवा एकदा सगळ्या. देशमुखांची जय म्हणायचं. फार शांत आहे पण सवय नाही मोमो दोघांचे पण तसेच. सौभाग्यवती आंबेकर मॅडम यांच्या कडेवर असणारी या कार्यक्रमातील अतिशय छोटीशी पाहुणी म्हणजे डाखोरे सरांची कन्या, जी सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली. मी तेच म्हणा जेवण करून आले. पहिल्याच पार्टीला नको नको म्हणाले म्हणजे नक्की जेवण करून आले. पत्रकारिता क्षेत्रातील आदरणीय नाव म्हणजे आदरणीय मसलेकर सर, आदरणीय एडी कुलकर्णी सर. संगीत क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय चाठाणकर सर, ए.टी. देशमुख सर. नाट्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध कलावंत रवी कुलकर्णी सर, रवी मुळावेकर सर. नूतन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय उल्हास पांडे सर. त्याचबरोबर आदरणीय डाखोरे सर आणि अशा अनेक नामवंत व्यक्तींची उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती. If we tried it, we can make it. But don't we ever just take some chances and stop your thinking and start your living. Get your shoes on, we're going dancing. कुठे गेलं दादा? हा दादा सुद्धा आम्ही काय म्हणाले नाव नाही 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 व्हिजन इंग्लिश स्कूलचे सर्वेसर्वा आदरणीय संतोष कुलकर्णी सर यांची देखील या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती. आदरणीय देशमुख मॅडम आणि आदरणीय धामणगावकर सर यांच्या वतीने आज सुंदर अशा मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. खरं म्हणजे मेजवानी हे निमित्त होतं, परंतु त्या निमित्ताने सर्वांना एकत्रित येऊन आपल्या विचारांचं आदानप्रदान करण्यात आलं होतं. आदरणीय मसलेकर सर सर्वांना आग्रह करून या ठिकाणी वाढताना दिसत आहेत. देशमुख मॅडम यांच्या वतीने आयोजित आजची ही मेजवानी सर्वांसाठी एक आनंददायी ठरली होती. तेव्हा मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. देशमुख मॅडमची आणि आदरणीय धामणगावकर सरांची सर्वांसाठी असणारी आजची ही मेजवानी तुम्हाला सर्वांना कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आदरणीय आंबेकर मॅडम आणि आदरणीय आगळे मॅडम यांनी आग्रह करून देशमुख मॅडम आणि धामणगावकर सरांना जेवायला वाढलेले आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अगदी सुंदर अशी मेजवानी देशमुख मॅडमच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि सर्वात शेवटी जेवावयास बसले होते ते म्हणजे देशमुख मॅडमचे पुतणे. इकडे सुरू होऊ दे वाटलं धामणगावकर सर एकदा भरवा थोडंसं वहिनींना. आता वा शूटिंग म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात जाते आमचे विद्यार्थी काय म्हणतील असं काही काही नाही. घरगुती कार्यक्रम आहे हा. चला रिटर्न रिटर्न भाग्यश्री मॅडम रिटर्न. चला होऊ द्या निवांत. मित्रांनो, BCच्या निमित्ताने सर्व मित्रपरिवार आज देशमुख मॅडमकडे एकत्रित झालेला होता आणि त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. त्यांचे सुपुत्र कॅनडा या ठिकाणी स्थित आहेत आणि त्यांचा विवाह जून महिन्यामध्ये संपन्न होणार आहे.
आमच्या सर्वांच्या वतीने देशमुख मॅडमला त्यांना त्यांच्या मुलाच्या विवाहासाठी मनपूर्वक शुभेच्छा. असेच आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये वारंवार येत राहोत आणि त्यांच्या जीवनातील आनंद असाच वृद्धिंगत होत राहोत अशा आम्हा सर्वांच्या वतीने देशमुख मॅडमला आणि धामणगावकर सरांना मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. Like, share and subscribe. Bye all of you.